गरुड पुराण. गरुडाने प्रश्न विचारावा, भगवंतांनी उत्तर द्यावं, असा हा गरुड पुराणातील वविबुद्धाचा 14वा अध्याय आहे. आणि 14व्या अध्यायात भगवंत म्हणतात की हे गरुडा, 5 प्रेताच्या उद्धाराची कथा या 14व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेत योनी कथन असं 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता 14व्या अध्यायामध्ये भगवंत 5 प्रेताचा कसा उद्धार झाला हे सांगतात. एक तपस्वी ब्राह्मण तीर्थयात्रा करीत असता मारवाड प्रांतात गेला आणि तिथल्या मुक्कामात 5 भयंकर आणि क्रूर असे प्रेतात्मे विक्राळ रूप धरून त्याला खाण्यासाठी आले. आणि तेव्हा तो ब्राह्मण नरसिंहाचा कृपापात्र होता. नरसिंहाचा त्याला कृपाप्रसाद होता. आणि तेव्हा ते प्रेत त्याला खाण्यासाठी आले असता अकराळ विक्राळ रूप त्यांनी धरलेलं होतं. आणि तो ब्राह्मण नरसिंह भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याने हुंकार करून त्या प्रेतांना छळवून टाकले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की तुमची हकीकत जी असेल ती मला सांगा. त्यावर ते म्हणाले की आमच्या पाप कर्मामुळे आम्ही उपाशी तापाशी आणि असे अतृप्त अवस्थेत आहोत, तरी आमचा उद्धार कर. मग ब्राह्मणाने त्यांचे पापी विचारली. तेव्हा ते सांगू लागले की पहिलं प्रेत आलं आणि ते सांगू लागलं की हे ब्राह्मण देवा, मी पित्याची सर्व संपत्ती भोगली, पण त्याचे उत्तर कार्य मात्र केले नाही, त्यामुळे मला ही प्रेत योनी प्राप्त झाली. तेव्हा दुसरा म्हणाला, मी ब्राह्मणाचा अपमान करून फार छळ करीत आलो, त्या पापामुळे अनेक नरक भोगून प्रेत बनलो. तिसरा बोलू लागला, मी पूर्वी वैश्य होतो, न्याया अन्याया न पाहता लबाडीने विक्री करून खूप द्रव्य जमवले आणि आपले दोष नाहीसे व्हावेत म्हणून धार्मिक आचरण करीत असे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चौथा म्हणाला की मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो, मी लोलूप असल्यामुळे मी आचार धर्माची कधीही पर्वा केली नाही, मी पित्याचे व मात्याचे श्राद्ध केले नाही, मात्र पत्नीच्या माहेरच्या लोकांचे पुष्कळ चोचले पुरवले. पाचवा सांगू लागला की मी विद्यमान ब्राह्मण होतो आणि धर्माधिकारी होतो, परंतु विद्येच्या गर्वापोटी मी स्वतः धर्माचरण केले नाही. स्वतः दाने घेतली, पण स्वतः कधीच दान दिले नाही. महात्म्यांना व साधूंना कधी वंदन केले नाही आणि शेवटी प्रेत बनलो. मग त्या सर्वांची दया येऊन ब्राह्मणाने त्या सर्व प्रेतात्म्यांना विचारले की मी तुमच्या मुक्तीकरिता काय करू. त्यावरती 5 जण बोलले की शिव अथवा विष्णूच्या क्षेत्रस्थानी अश्वत्थामाजवळ अगर तुळस असेल, तिथे आमच्यासाठी विधीपूर्वक समंत्रक नारायण बली करशील तर आम्ही मुक्त होऊ. त्या ब्राह्मणाने तसा विधी केल्यानंतर ते 5 जण प्रेतात्मापासून मुक्त झाले व दिव्य देह मिळून ते स्वर्गात गेले. असा 14वा अध्याय भगवंताने गरुडाला निरूपण करून सांगितला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल विष्णु परमात्मा की जय.